हॅलो फ्रेंड्स, मी आहे रंजना हसे आणि मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे जादू. तर हे आहे जादूचे पुस्तक रॉन्डा बर्नेचे आणि तुम्हाला मी 28 दिवस या पुस्तकातील सर्व जादू शिकवणार आहे. म्हणजेच जादू शिकवणार आहे नाही, ऑलरेडी या पुस्तकात ही जादू आहे आणि मी तुम्हाला ते 28 दिवस कसे फॉलो करायचे आहे आणि तुम्हाला घरातल्या घरात बसून सर्व काही या पुस्तकातील सर्व शक्ती तुम्हाला कळेल की नेमके आकर्षणाचा सिद्धांत काय असतो हे या पुस्तकाद्वारे तुम्हाला कळेल. तर मी तुम्हाला रोज 28 दिवस या पुस्तकातून प्रत्येक 28 दिवस फॉलो करायचे आहे आणि प्रत्येक दिवसातील प्रत्येक एक दिवस हा वेगवेगळा असणार आहे आणि ते 28 दिवस आपल्याला फॉलो करून यातील सगळी जादू म्हणजे प्रत्येक दिवस हा कसा आहे आणि त्यातून तुम्हाला कशा प्रकारे जादू शिकता येईल हे मी शिकवणार आहे. आणि आजपासून आज पहिला लेसन घेऊया आपण जादूच्या पुस्तकामधील. पहिला लेसन आहे आपला, तुम्हाला मिळालेले वरदानांची मोजदाद करा. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या याच्यातून 10 गोष्टी निवडायच्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. तर आपण बघूया हे कसं आहे ते. तर सुरुवातीला त्यांनी असं सांगितलेलं आहे, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींची विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता. परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगींची मोजदाद करणे ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे हे तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमची संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल याचीही तुम्हाला जाणीव नसेल. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल भले त्या अगदी छोट्या का असेनात, पण तुम्ही ते कृतज्ञ असाल तर त्या गोष्टींमध्ये लगेच वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणजेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ व्हाल, भलेही ती गोष्ट छोटी असू किंवा मोठी असू, त्या गोष्टीबद्दल तुम्ही जर कृतज्ञ झाला तर ती गोष्ट तुमच्याकडे त्या गोष्टी म्हणजे जी पहिली गोष्ट होती ती गोष्टीला कृतज्ञ जर केलं तर ती तुमच्याकडे अधिकहून अधिक येईल असं त्यांना म्हणायचे आहे. भलेही ती कमी का असेना, पण त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमच्या नातेसंबंध असो, भले ते परिपूर्ण नसले, म्हणजेच ते जर त्या नात्यांमध्ये थोडे कुठं म्हणजे असं काही प्रॉब्लेम असू शकतो, तर त्या भले ते नाते खराब जरी असले तरी तुम्ही जरी त्या नात्यांविषयी जर म्हटलात की हे माझे समजा माझे आईवडील हे खूप चांगले आहेत, भले एखाद्याचं त्यांच्या आईवडिलांबरोबर जमत नसेल, ते जर नुसतं म्हटले की माझे आईवडील हे खूप चांगले आहेत, ते मला खूप प्रेम करतात माझ्यावरती, असे जरी म्हटले तर ते त्या माणसांमध्ये आपोआप बदल होऊन ते तुमच्याबरोबरती प्रेम करायला सुरुवात करतात. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चमत्कार झाल्यासारखे आणि चांगले झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जे काम करीत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, भलेही ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल तरी सुद्धा ती गोष्टी तुम्हाला बदलायला लागतात. तुमच्याच कामातला आनंद आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात. म्हणजेच त्यांनी असं सांगितले आहे की समजा तुम्ही एखादी नोकरी करत आहात आणि त्या नोकरीत तुमचं भले मन लागत नसेल तरी तुम्ही त्या नोकरीबद्दल जर बोललात, ही माझी नोकरी, मी आत्ता सध्या ज्या जॉबवर काम करत आहे तर तो जॉब खूप चांगला आहे आणि माझ्या बरोबर जे क्लायंट्स आहेत ते पण खूप खुश आहेत, सगळे माझ्याबरोबर खूप प्रेमाने वागतात. हे जेव्हा जेव्हा तुम्ही बोलत जाल तेव्हा तेव्हा त्या गोष्टींमध्ये परिवर्तन झालेले तुम्हाला दिसेल आणि ते तुम्हाला त्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. म्हणजे पहिला तुम्हाला जे आनंद मिळत नव्हता त्यात वाढ झाल्यासारखे दिसेल तुम्हाला. याची दुसरी बाजू अशी आहे की जर आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्यांची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर आपण नकळतपणे मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल, पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगींची म्हणजेच आशीर्वादांची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाईप करू शकता किंवा त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुमची सकाळी
सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता. आज तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञ वाटतं आहे अशा 10 वरदानांची एक साधी यादी तुम्ही तयार करा. तर आज त्यांनी तुम्हाला म्हणजे सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसाच्या सुरुवातीला जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल सकाळी, तेव्हा तुम्ही काय करायचे आहे, 10 गोष्टींचे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी जवळ कृतज्ञता वाटते त्या 10 गोष्टींची निवड करायची आहे आणि त्या 10ही गोष्टी तुम्ही एखाद्या वहीमध्ये किंवा जनरल समजा डायरी असेल एखादी तुमच्याकडे तर ती डायरी घ्यायची आहे, किंवा डायरीही नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये पण करू शकता. पण शक्यतो आपण जेव्हा जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपली फिजिकल एनर्जी सुद्धा त्यात ॲड होत असते, आणि जेव्हा आपण लिहित असतो ना तर आपल्या ते आपण म्हणून लिहित असतो आणि त्याच्यामुळं ते आपलं पटकन आपल्या लक्षात येतं आणि ते नेहमी कायमस्वरूपी हे आपल्या मेमरीमध्ये फिट होत असतं. त्यामुळे कधी पण मोबाईलचा शक्यतो कमी, आणि संगणक सांगितलेलं आहे तर संगणक आणि मोबाईलवर न टाईप करता तुम्ही एखादी डायरी घ्या, किंवा डायरीही नसेल तर साधी वही नोटबुक जी असेल तुमच्याकडे ती घेऊन त्यामध्ये 10 गोष्टींची यादी तयार करायची आहे आणि त्या यादीनुसार तुम्ही 10 गोष्टी लिहायच्या आहेत. त्या 10 गोष्टी झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटत आहे याचा जर विचार केला तर ती कृतज्ञतेची भावना आणखी मनापासून व्यक्त होईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबींबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते त्याचे कारणही लिहा. तर त्यांनी असे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता होत आहेत तर त्या गोष्टीची कृतज्ञता का होत आहेत त्याचे कारण विचारलेले आहे तुम्ही. म्हणजे तुम्हाला समजा आता मी म्हणते आहे की मी खूप आनंदी आहे, पण आनंदी कशामुळे आहे, काय कारण काय आहे, तर आपल्याला त्या गोष्टीचे कारण शोधून ते कारण देखील लिहायचे आहेत. तर तुम्हाला जी 10 वरदानं मिळाली आहेत त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचून झाल्यानंतर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, म्हणजेच शेवटी 3 वेळा आपण 3 वेळेस थँक्यू म्हणायचं आहे. आणि हे 3 वेळेस जे थँक्यू हा शब्द जो आहे ना, सगळ्यात जास्त त्याच 3 शब्दांना महत्त्व आहे आणि त्याच 3 शब्दांमुळे तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट ही कैक पटीने होऊन तुमच्याकडे येत असते. म्हणून सगळ्यात जास्त थँक्यू हा शब्द सगळ्यात मोठा आहे आणि त्याच शब्दांनी आपल्याला प्रत्येक गोष्टी साध्य होत असतात. म्हणूनच 3 वेळेस थँक्यू म्हणायचे आहे, म्हणजेच आभारी आहे असे म्हणायचे आहे. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही जे हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचे सत्व किंवा आणखी इतर कल्पनाही जी तुम्हाला महत्त्वाची वाटते त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती त्यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण करते. म्हणूनच तर मूळच्या प्राचीन गोष्टींसाठी देखील, संस्कृतींना देखील आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीके का निवडावी याचे कारण त्यांनी या मुळापासून कळते असे त्यांनी सांगितलेले आहे. तर त्यांनी असे सांगितलेले आहे की समजा आपण परमेश्वराकडे एखादी गोष्ट मागतो आहे तर ती कशासाठी मागतो आहे आणि आपण त्या गोष्टीबद्दल का कृतज्ञ आहोत तर ते पण लिहायचे आहे. आणि आपल्याकडे समजा आता आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिलेला असतो, तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि सुरुवातीला जर आपल्या आईवडिलांसाठी कृतज्ञ झालो की थँक्यू मम्मी पप्पा, तुम्ही मला जन्म दिला आहे म्हणून तर मी आज ही नवीन जग पाहू शकलो आहे असे म्हणायचे आहे. कारण आपण तिथं कृतज्ञ होत आहे. आणि का कृतज्ञ होत आहे, त्यांनी जन्म दिला आहे आपल्याला म्हणून तर आपण हे जग पाहू शकतो आहे. तर त्याचे कारण पण लिहायचे आहे, आपण कृतज्ञ का होतो आहे ते. तर तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचे मित्र, तुमचे काम आणि तुमचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते. तुम्ही सूर्याचे, पिण्याच्या पाण्याचे, आपण जे जेवण करतो आहे ते जेवणाचे देखील आभार मानू शकता. तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवेत.
कारण त्याच्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. तर हे मी मागेही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये एका सांगितलेले होते. माझा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सांगितले होते की प्रत्येक गोष्टीत आभार मानायला शिका. जी गोष्ट आपल्याजवळ आहे त्या गोष्टीसाठी आभार मानायला शिका. तर मी हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्याचं कारण देखील हेच होतं की आपल्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञ व्हायचे आहे. म्हणजेच आपल्याला जर समजा एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे, आता ही आपण श्वास घेतो आहे, तो श्वासच जर नसता, आज आपण बघतो आहे एक ताजे उदाहरण आहे आपल्यासमोर, कोरोना वाढला आहे, लोकांना ऑक्सिजनची किती गरज भासली होती. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडं नैसर्गिक ऑक्सिजन असताना देखील म्हणजे कोरोनाची जी साथ आली आहे, त्या कोरोनाच्या साथीने देखील लोकांना ऑक्सिजनची खूप गरज पडली. खूप लोक तर दगावली गेली आहेत या ऑक्सिजनमुळे, त्यांना वेळेवर ऑक्सिजन भेटला नाही म्हणून. तर बघा किती ऑक्सिजनचे किती देखील महत्व आहे. आणि ही जादूची हवा, म्हणजे मी या हवेला नेहमी जादूची हवा म्हणत असते. आणि ही हवा तर आपल्याला एकदम मोफत मिळाली आहे आपल्याला. आणि म्हणजे ही निसर्गाची किमया आहे की आपल्याला ही एकदम मोफत मिळाली आहे. तिथं आपण जेव्हा दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन घेण्यासाठी म्हणजे जेव्हा कोरोना आला, तो ऑक्सिजन घेण्यासाठी देखील लोकांनी खूप खूप पैसे मोजले तो ऑक्सिजन घेण्यासाठी. तर ही जो नैसर्गिक हवा आहे यासाठी आपण कधी 1 रुपया सुद्धा देखील दिलेला नाही आहे. तरी बघा निसर्गाची किती किमया आहे आपल्यावरती. आपल्याला ही हवा एकदम मोफत मिळाली आहे. तर त्या हवेचे देखील आभार मानायला शिका. तर तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकण्या इतकी शक्तिशाली आहे. म्हणूनच यापुढील 27 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर तुमच्या यादीत टाकत जाणं चालूच ठेवावं असं मला वाटतं. तर दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण जसजसा तुम्ही त्याबाबत आणखी विचार करत जाल तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी तुम्हाला कळून चुकेल. तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा. तुम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे. आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तर त्यांनी असं सांगितले आहे की जोपर्यंत तुम्ही म्हणजे 10 गोष्टी शोधल्या आहेत, त्या 10 गोष्टी तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर रोज तुम्हाला 10 गोष्टी लिहायच्या आहेत. रोज सकाळी 10 गोष्टींचं यादी तयार करायची आहे. म्हणजे आज जर ज्या 10 गोष्टी केल्या आहेत तर त्यामध्ये अजून दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही असं 10 गोष्टी अशा प्रत्येक वेळेस तुम्ही 27 दिवस प्रत्येक दिवशी 10 गोष्टींची त्यात 10 गोष्टी ऍड करायच्या आहेत. तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगले आणि आनंदी वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगले वाटतंय यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येतं. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल तितकं तुम्हाला जास्त आनंदी देखील वाटेल आणि जलद गतीने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद म्हणजेच पटकन आनंद होईल आणि काही दिवशी तुम्हाला वेळ देखील लागू शकतो. पण प्रत्येक दिवशी तुम्ही मिळालेल्या मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठमोठा फरक जाणवेल आणि तुमच्या वरदानांमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. तर तुम्हाला जाणवेल की आज मी ह्या 10 गोष्टींची कृतज्ञता इतकी मनापासून करा. मनापासून जितकं तुम्ही खोल जाल ना तितकं तुम्ही आतून तुमची ऊर्जा जास्त वाढेल आणि तुम्ही त्यात इतके आनंदी व्हाल ना की तुम्हाला इतका 27 दिवस तर तुम्हाला इतका आनंद वाटेल की तुम्हाला असं वाटेल की सगळं जग माझ्यात सामावलेलं आहे असं देखील वाटेल. तर मी सुरुवातीला जेव्हा मी केलं होतं ना तर मला सुरुवातीला अगोदर पहिल्या दिवशी खूप अवघड गेलं. म्हणजे ते 10 गोष्टी मला शोधायला खूप टाइम लागला आणि नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बसले करायला तर मला खूप गोष्टी आठवल्यात की यार माझ्याजवळ खूप आहे. मग मी सुरुवात केली. म्हटलं रोज त्यात मी प्रत्येक वेळेस 10 गोष्टी ऍड करत गेले
आणि प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ होत गेले की थँक्यू. मी तर अजूनही म्हणत असते सकाळी उठले की थँक्यू युनिवर्स, माझ्याजवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू, ज्या मला अनकंडिशनली भरभरून आणि अमाप दिल्या आहेत त्यासाठी देखील थँक्यू 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 युनिवर्स. तर तुम्ही देखील प्रत्येक गोष्टी रोज 10 गोष्टींसाठी कृतज्ञ व्हायचे आहे आणि ते का होत आहे तुम्ही ते देखील त्यात लिहायचे आहे. म्हणजे त्याचे कारण काय आहे की तुम्ही आभारी आहात त्या गोष्टींसाठी. जेव्हा जेव्हा तुम्ही आभारी आहे असं लिहाल तर त्याचे कारण देखील लिहायचे आहे की कोणत्या कारणामुळे तुम्ही आभारी होत आहेत. तर आहेत आणि 3 वेळा शेवटी थँक्यू 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 म्हणजेच आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. या 3 थँक्यूला खूप मोठे महत्व आहे. या 3 थँक्यूमुळेच तुमच्याकडे हर एक गोष्ट खेचून येणार आहे. तेव्हाच तुमच्याकडे ती प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे खूप वेगाने तुमच्याकडे येईल. म्हणूनच तुम्हाला जे तुम्ही गोष्टींसाठी कृतज्ञ होत आहात म्हणजेच आभारी होत आहेत तर त्या गोष्टींचे कारण लिहा आणि 3 वेळेस थँक्यू म्हणा आणि थँक्यू देखील लिहा. तर ही झाली आपली पहिल्या दिवशीची जादू. दुसऱ्या दिवशीची आपली जादू आहे जादूचा दगड. तर तो जादूचा दगड तुम्ही शोधून काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला जिथं पण कुठे सापडेल ना तर असा घ्या की समजा तुमच्या घरात देखील असू शकतो तो, आणि घरात नसेल तर एखाद्या ठिकाणी वाळू वगैरे असेल ना तर तिथे देखील तुम्हाला तो सापडून जाईल. तर तो माझ्याकडे आहे असा आहे एक. हा आहे माझा छोटू. तर जेव्हा मी प्रॅक्टिस केली होती तेव्हा माझ्याकडे हा होता आणि तो असा पाहिजे की तुमच्या एका मुठीच्या हातात हा बसला पाहिजे. म्हणजे मूठ पूर्णपणे झाकली पाहिजे आणि तिला आपण जेव्हा मूठ झाकून आपल्याला 3 वेळेस थँक्यू म्हणायचं आहे असा दगड पाहिजे. आणि तो इतका म्हणजे मऊ पाहिजे की जेणेकरून तो आपल्या हातामध्ये बसला देखील पाहिजे आणि आपल्या हाताला टोचला देखील नाही पाहिजे. असा शोधून काढायचा आहे. म्हणजेच तो दुसऱ्या दिवशीची आपली ही जादू असेल म्हणजे जादूचा दगड. तर हा एक आहे माझ्याकडे आणि हा एक आहे छोटा. हा व्हाईट आहे आणि हा एक हा जो होता हा ब्लॅक आहे. तर तुम्ही याला नाव देखील देऊ शकता. जेव्हा तुम्ही रोज उद्यापासून जो यूज केला जाईल तो एक चांगला शोधून काढायचा आहे. हा जादूचा जो आहे ना तर दगड हा तुम्हाला खूप मदत करेल. तर मी ते तुम्हाला उद्याच्या लेसनमध्ये ते म्हणजे उद्याचा जो भाग असेल आपला त्यामध्ये मी तुम्हाला शिकवल की हा काय काय काम करतो आहे आणि तो कोणत्या पद्धतीने आपल्याला मदत करेल. आणि याला इतकं हलकं नका समजू. हा खूप तुमचं आयुष्य बदलून टाकेल असा असेल तो. कारण याच्यावर सगळी आपली प्रॅक्टिस राहणार आहे आणि हाच आपलं आयुष्य बदलून टाकेल. तर हा माझा आहे. याला मी छोटू म्हणत असते. तर तुम्ही देखील एखादा शोधून काढायचा आहे आणि याच्यावरती प्रॅक्टिस करायला तो आपल्याला वापरायचा आहे. तर चला तर भेटू या पुढच्या प्रॅक्टिससाठी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच देईल. जादूची प्रॅक्टिस उद्या दुसरी जादूची प्रॅक्टिस असेल. तर आपण उद्या भेटूया. चला बाय.